ह्यांच्याकडे 9,000 रुपये भरून सुद्धा जर त्या गुंठेवारी प्रमाणपत्राला कायदेशीर स्वरूप प्राप्त होत नसेल तर मग ते घ्यायचेच कशासाठी? ते 200 रुपयेमध्ये तुम्हाला सरकारी मोजणी करून मिळेल, तेही 15 दिवसात करून मिळेल आणि त्याच्यासाठी जर स्टाफ कमी असेल तर त्यांनी मानधनावरती नेमणुका कराव्यात असे स्पष्ट निर्देश दिले. नमस्कार. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या विस्तारित भागाची संख्या वाढते आणि या ठिकाणी गुंठेवारी प्रमाण वाढतेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी जे महानगरपालिकेनं गुंठेवारी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात जी केलेली होती ती गुंठेवारी प्रमाणपत्र शासनाकडून बेकायदेशीर ठरवली जात आहेत. जोपर्यंत सरकारी मोजणी होत नाही आणि त्या सरकारी मोजणीकडून प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत या गुंठेवारीची जी महापालिकेने दिलेली जी प्रमाणपत्र आहेत ती बेकायदेशीर ठरवण्यात येत आहेत. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर गुंठेवारी चळवळीचे प्रणेते आहेत चंदनदादा चव्हाण. आपण त्यांच्याशी बोलूया. ही जी प्रमाणपत्र आहेत महानगरपालिकेने दिलेली ती आता बेकायदेशीर ठरवली जातात, काय नक्की या पाठीमागचं? त्याच्यामध्ये 2001ला जेव्हा अध्यादेश पारित झाला तेव्हा आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं त्याच्यामध्ये फाळणी नकाशाप्रमाणे खाजगी अभियंत्यांना नेमणुका देऊन मानधनावरती जे लेआउट बनवले गेले आणि त्या लेआउटनुसार प्रत्येक प्लॉटधारकांना त्या ठिकाणी प्रमाणपत्रांनी लेआउट वाटप चालू झालं. त्यानंतर राज्य सरकारच्या 2003 साली असं लक्षात आलं की प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर. तेव्हा राज्य सरकारनं ह्याच्यामधला मूळ गाभा त्यांनी विचारात घेतला आणि महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिका आणि महापालिकांना निर्देश दिले की ₹500 फीमध्ये तुम्ही हे सगळे गुंठेवारीतले गट, सर्वे नंबर याचे आणि त्याच्यातल्या पोट हिस्स्यांचे तुम्ही त्याच्यामध्ये सरकारी मोजणी करून घ्या. त्याला मोरा नंबर पडला पाहिजे तरच ते अधिकृत मानलं जाईल अशा पद्धतीचा शासन आदेश आहे. तर त्याचा या सांगली मिरज महापालिकेतल्या नगररचना विभागातील काम करणाऱ्या प्रमुख सहाय्यक नगर संचालकांनी तिची अंमलबजावणी केली. त्यानंतर 2022 साली सुद्धा रिमाइंड लेटर राज्य सरकारनं दिलं. ते सुद्धा या महानगरपालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांनी ते सुद्धा दाबून ठेवलं आणि जी जुनी प्रक्रिया तेच पुढे ठेवली. त्याच्यामुळे झालं काय की 2022ला मिरजेमध्ये तहसीलदार DS कुमार साहेबांनी च्या लक्षात आम्ही ही बाब आणून दिली. त्यांनी तात्काळ ह्याच्यावरती ॲक्शन घेतली आणि महानगरपालिकेला खरमरीत पत्र दिलं की तुम्ही सरकारी मोजणी केल्याशिवाय प्रमाणपत्र देऊ नये. जर दिल्यास त्यानंतर ते ग्राह्य मानलं जाणार नाही आणि म्हणून या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या 3,000 ते 3,500 गुंठेवारी धारकांचे अकृषकचे प्रस्ताव या अपर तहसीलदार आणि मिरज तहसीलदारांच्याकडे आज हे धोक्यात पडलेलं आहे. ते कशामुळे पडलेलं आहे? त्यांनी सरकारी मोजणी केली नाही. मग ज्यांना अकृषी परवानगी पाहिजे अशाने सरकारी मोजणी करून त्याचा भूमी अभिलेखचा नकाशा तुम्ही सादर केल्यास तुम्हाला आम्ही परवानगी देऊ अशा पद्धतीनं काही परवानग्या दिल्या गेल्या. मग माझं असं नागरिकांना आव्हान आहे. आता महसूल मंत्र्यांनी परवा 17 तारखेला सांगलीत आले. महसूल मंत्र्यांनी जाहीर केलं की 200 रुपयेमध्ये तुम्हाला सरकारी मोजणी करून मिळेल, तेही 15 दिवसात करून मिळेल आणि त्याच्यासाठी जर स्टाफ कमी असेल तर त्यांनी मानधनावरती नेमणुका कराव्यात असे स्पष्ट निर्देश दिले आणि त्या नागरिकांचा कायदेशीर ती जागा होणार आहे, कायदेशीर लेआउटला मान्यता मिळणार आहे आणि ते बी निवळ 200 रुपयेमध्ये. म्हणून आम्ही आता गुंठेवारीतल्या नागरिकांना जनजागृती याच्यासाठी करायला लागलोय की गेल्या 20 वर्षामध्ये या महानगरपालिकेनं हा जो खेळ मांडलेला आहे बेकायदेशीर आणि जर ह्यांच्याकडे 9,000 रुपये भरून सुद्धा जर त्या गुंठेवारी प्रमाणपत्राला कायदेशीर स्वरूप प्राप्त होत नसेल तर मग ते घ्यायचेच कशासाठी? इकडे 200 रुपये बावनकुळे साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीचा लोकांना परवडणारा विषय आहे आणि म्हणून ती प्रक्रिया नागरिकांनी राबवावी
यांच्याकडे महानगरपालिकेकडे प्रमाणपत्र आणि मुठीवारी नकाशाला कोणी जाऊ नये असं कोणत्यावरी चळवळीच्या व जैन सेनेच्या वतीनं मी जाहीर केलेलं आहे. धन्यवाद. नक्कीच या निमित्तानं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे जे नगररचना अधिकारी आहेत त्यांनी या जी प्रमाणपत्र दिलेली आहेत ती प्रमाणपत्र बेकायदेशीर आहेत आणि शासकीय स्तरावर त्याला बेकायदेशीर ठरवलं जात आहे आणि त्यामुळं शासनाचा आदेश असतानाही तो डावलण्याचं काम या नगररचना अधिकाऱ्यांकडून झालेलं आहे आणि त्यांनी यामध्ये खूप मोठी माया या निमित्तानं जमा केलेली आहे अशा तऱ्हेचा आरोप चंदनदादा चव्हाण यांनी केलेला आहे. आणि नागरिकांनी या महानगरपालिकेकडं नियमितीकरणासाठी किंवा गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी अर्ज करू नये, त्या उलट भूमी अभिलेखकडे अर्ज करावा आणि आपल्या मोजण्या करून घ्याव्यात. या मोजण्या केवळ आणि केवळ 200 रुपयांमध्ये होणार आहेत आणि त्या मोजणीचं प्रमाणपत्र घ्यावं आणि ते महानगरपालिकेकडं द्यावं. त्यामुळं त्या लोकांचा, नागरिकांचा, गोरगरीब नागरिकांचा आर्थिक फायदा या निमित्तानं होणार आहे आणि त्यामुळं ही जी प्रक्रिया आहे, जी प्रमाणपत्र बेकायदेशीर ठरवण्यात येत आहेत, त्यामुळं महानगरपालिकेच्या कारभारावर कुठंतरी बोट ठेवलं जात आहे किंवा प्रश्नचिन्ह उभं राहत आहे असं म्हणायला हरकत नाही. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.